विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न अंजली दमानियांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, आम्ही चौकशीसाठी तयार. राजेंद्र घनवटांचे वडील पोपट घनवटांनी दमानियांचे आरोप फेटाळले. जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा. विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांचा छळ करत राजेंद्र घनवटांकडून खोटे गुन्हे, धनंजय मुंडेंकडून फोन आल्यानं 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल. माहिती देताना शेतकरी महिलेला अश्रू अनावर. राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल. महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या बैठक घेणार. अंजली दमानियांनाही बैठकीचं निमंत्रण. उद्या दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार. विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार. वक्फ विधेयकाविरोधात मुंबईत उलेमा आणि इमामा संघटनांची मोर्चे बांधणी. मुस्लिमांची संपत्ती बळजबरीने ताब्यात घेण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप. चंद्रबाबू नायडू, नितीश कुमारांसह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी सोबत उभं राहण्याचं आवाहन.